आलेल्या भक्तांचा एक फोटो काढा बघा, तुमची इच्छा पूर्ण होईल. खूप छान वाटते. तुमच्या जिंदगीत हे देवा आपल्या भेटल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला? असं समाधान मिळतं आणि आपल्या ह्या दैवताला आपल्या पूर्ण इच्छा मनात पूर्ण होतात आणि दरवर्षी आलंच पाहिजे आपण आपल्या दर्शनाला. जेजुरीचा महिमा काय सांगावा, जेजुरीचा महिमा काय सांगावा. खंडेराया गडावर येऊन बसलेले आहेत. 9 लाख गडाला पायरी आहे. हे बघा नजारा, जेजुरी गडाचा नजारा पहा. 9 लाख पायरी आहे. 9 लाख पायरी चढून वर यावं लागतं. चढून एवढा आनंद मिळतो. वर्षातून 1-2 वेळेस तरी आपण कुलदैवताच्या दर्शनाला आलं पाहिजे. काय यायचं मग कुलदेवाच्या दर्शनाला? कारण आपल्या कुटुंबावर, आपल्या परिवारावर कुलदैवताचा आशीर्वाद असणं गरजेचं असतो. म्हणून आपण वर्षातून किमान जास्त वेळ नाही गेले तर 2 वेळेस तरी कुलदैवताच्या दर्शनाला आलंच पाहिजे. असू द्या अडचणी, अनंत अडचणी असू द्या, पण आपल्याला अनंत अडचणीतून जर बाहेर कोण काढत असेल तर आपला कुलदैवत. तर आमचं कुलदैवत खंडेराय आहे जेजुरीचा. तुम्ही पुणे शहरामध्ये जर आलात तर जरूर ह्या जेजुरी क्षेत्रामध्ये येऊन जायचे. रम्य ठिकाण, भोवतालचं जर बघायचं झालं निसर्ग रम्य ठिकाण, 9 लाखाची पायऱ्या चढत 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 मजल दर मजल करत. आणि इथलं खंडोबाचं वैशिष्ट्य काय माहित आहे? असं पिवळं व्हावं लागतं. पिवळं खंडोबाच्या मंदिरावर हळद खोबरं भंडारा उधळत उधळत पायऱ्या चढत 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 9 लाख पायऱ्या कशाला म्हणतात? जेजुरी गडाला 9 लाख पायऱ्या आहेत. ही जेजुरी गड आहे. खंडेरायाचं मंदिर आहे. हे मंदिर भव्य देवी मंदिर आहे. हे खंडेरायाच्या ज्या मंदिराला आहे ना, आल्यानंतर तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. तुमच्या मनातलं मागलेलं इथं मिळते. हा नवसाला पावणारा देव खंडेराया आहे. नवसाला पावणारा देव. नवस करून बघा, नवस बोलून बघा. येत्या 6 महिन्यामध्ये तुमचा नवस पूर्ण होतो. असा माझा हा खंडेराया आहे. 2 बायकाचा नवरा हो, 2 बायकाचा नवरा. माळसा आणि बानू, माळसा आणि बानू 2 बायकाचा हा खंडेराया. साक्षात महादेवाचा अवतार आहे. साक्षात महादेवाचा अवतार हे खंडेराया. या खंडेरायाला उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये, दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये आपण आपल्या मुलाला, बाळाला, मित्राला, सगळ्या परिवाराला घेऊन दाखवायला यायचं. इथं आल्यानंतर हा जे कपाळाला लावलेला भंडार आहे ना, ह्या भंडार लावल्यानंतर एवढं समाधान मिळतं आपल्या मनाला आणि मुराद पुरी होऊन जाते. आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण होतात. आणि डोक्यावर जे काय असते ना सुखदुःखाचा ओझ, ते इथं आल्यानंतर पूर्ण कमी होऊन जाते आणि मनाला प्रसन्न वातावरण घेऊन एक नवी ऊर्जा घेऊन जातो आपण इथून. नवीन ऊर्जा. त्यामुळे ह्या मल्हारी मार्तंडाचं दर्शन घ्यायला नक्की यायचं. तुम्ही जर इकडे पुणे शहरात फिरायला आलेला असाल तर जेजुरीला नक्की येऊन बघून जाओ. बघण्यासारखं ठिकाण, प्रसन्न बघण्यासारखं जर ठिकाण कोणतं असेल तर जेजुरी. तुम्हाला मी आहे ना हे जेजुरी गड सगळं व्यवस्थित दाखवते. मंदिर हे सगळं तुम्ही थोडंसं बघा कसे आहे. कशी गर्दी आहे. श्रद्धेला दाद द्यावं लागेल. श्रद्धा बघा किती गर्दी आहे. भंडाराने नागून निघत आहेत.
नाहून पिवळे जरद, ज्यावेळेस पिवळे जरद होतात, असा भंडार उधळतात देवाच्या अंगावर, त्यावेळेसच मनाला खरंच आनंद मिळतो, मनाला खरंच आनंद मिळतो. तर तुम्ही आता सविस्तर बघा, सविस्तर बघा मंदिर कसं आहे. पूर्ण मंदिर बघल्यानंतर कळेल तुम्हाला. मामा आमचे येतात रे. इकडे मंदिरात चांगलं स्थळ पुढं दर्शन नाही तिकडे. चला पुढं रांगेत चला, रांगेत चला जरा. मंदिरात चांगलं नाही. इकडे दर्शन नाही निघत. चला पुढे. आम्ही वर्षातून 2 वेळेस हो इकडे मंदिरात जाणार सरळ पुढं दर्शन नाही. चला पुढं रांगेत चला, रांगेत चला जरा. आलेल्या भक्तांचा एक फोटो काढा बघा, तुमची इच्छा पूर्ण होईल. दर्शन घेऊन खूप छान वाटतंय. तुमच्या जिंदगीत हे देवा आपल्या भेटल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला?